श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वामीमय स्वागत. आता आपल्या आयुष्यात अनेक अडचणी असतात. कोणी आपल्याला फसवलेलं असतं किंवा अचानक आपल्यासमोर एखादं संकट येऊन उभं राहतं. तसेच आपण एखाद्याला पैसे दिलेले असतात, परंतु ते पैसे आपल्याला परत मिळत नाहीत. तो व्यक्ती आपल्याला पैसे देण्यासाठी टाळाटाळ करत असतो आणि अशा वेळेस आपल्या जीवनामध्ये अशा अनेक अडचणी, संकट असतात आणि यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला एक सेवा करायची आहे. ती सेवा कशाची करायची आहे तर घोरकष्टधरण स्तोत्र. आता घोरकष्टधरण स्तोत्र म्हणजेच काय तर आपल्या आयुष्यात आलेल्या जे काही कष्ट आहेत त्याचा उद्धार म्हणजेच घोर कष्ट उद्धार स्तोत्र. जे काही कष्ट आलेले आहे त्याचा उद्धार करणे. या घोरकष्ट स्तोत्रामध्ये आपल्याला इतकी म्हणजे प्रबळ त्यामध्ये शक्ती आहे की आपण जर ही सेवा केली तर नक्कीच आपल्याला रिझल्ट मिळतात. आता बऱ्याचशा व्यक्तींचे कोर्ट कचेरीमध्ये काम असतं, म्हणजे कोर्ट कचेरीमध्ये ते अडकलेले असतात. मग आपल्याला जर त्यातून बाहेर पडायचं असेल तर ही सेवा अतिशय छान आहे, उपयोगी पडेल. आता ही सेवा आपल्याला 41 दिवसाची करायची आहे. घोरकष्ट उद्धारण स्तोत्र ही आपल्याला 41 दिवसाची सेवा करायची आहे. आता घोरकष्टधरण स्तोत्र हे फक्त 5 ओळीचं आहे, म्हणजेच एक पेज होईल इतकं आहे, एका पानाचं आहे. आणि हे आपल्याला स्तोत्र कुठे मिळेल तर गुगलवर तुम्ही सर्च केलं तर जरूर भेटेल. त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा किंवा लिहून घ्या एखाद्या वहीमध्ये. आणि आता हे स्तोत्र कसं आहे, संस्कृतमध्ये आहे, त्यामुळे सुरुवातीला वाचण्यासाठी आपल्याला अडचण येणार आहे. तर अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे की यूट्यूबला सर्च करायचं आहे घोरकष्टधरण स्तोत्र. तर आपण ते ऐकायचं आहे. ऐकून आपल्याला त्या शब्दांचा उच्चार नीट करता येतो. जर कुणाचं पाठ असेल तर त्याला केवळ 1 मिनिट लागतं हे घोरकष्टधरण स्तोत्राला. तर अगोदर आपला म्हणजे सराव होण्यासाठी आपल्याला यूट्यूबवर ते सर्च करून आपण ते घरात लावू शकतो. त्याने देखील घरातील वातावरण प्रसन्न होते. आता आपल्याला ही 41 दिवसाची सेवा करायची आहे. तर ही सेवा करताना आपल्याला घोरकष्टधरण स्तोत्र हे 51 वेळा म्हणायचं आहे. तर आपल्याला प्रथम काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण ही सेवा करणार आहे हे सुरू, तुम्ही सेवा कोणत्याही वारी करू शकता, तसं काही त्याला बंधन नाही. गुरुवारी करा, शुक्रवारी करा, कधीही करू शकता. तर त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे की स्वामींच्या मंदिरात, स्वामींचं मंदिर नसेल आजूबाजूला तुमच्या घराच्या, तर तुम्ही गुरुदत्ताच्या मंदिरात जाऊ शकता. त्या ठिकाणी नारळ, खडीसाखर, उदबत्ती घेऊन जावा आणि स्वामींना, दत्त महाराजांना विनवणी करा की मी ह्या संकटात आहे आणि या संकटातून बाहेर पडण्यासाठी समर्था तूच बाहेर पाड आणि मी ही सेवा करत आहे 41 दिवसाची घोरकष्टधरण स्तोत्र, तर ती तू निर्विघ्नपणे पार, असं आपल्याला त्या ठिकाणी जाऊन स्वामींना म्हणायचं आहे. आता दुसऱ्या दिवशी आपल्याला ही सेवा, या सेवेसाठी कुठली मांडणी वगैरे करायची नाही. आपल्या देव्हाऱ्याच्या समोर आपल्याला बसायचं आहे आणि यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला तर संकल्प करायचा आहे. कोणतीही सेवा करताना संकल्प जर केले तर ती सेवा अतिशय प्रभावी ठरू शकते. आता आपल्याला संकल्प करायचा आणि त्या संकल्पामध्ये तुमची जी काही इच्छा आहे किंवा जी काही समस्या आहे त्याच्यावर मात करण्यासाठी उपाय द्या समर्थांना किंवा त्यातून बाहेर काढा, हे आपल्याला संकल्प करायचा आहे. आता संकल्प केल्यानंतर तुम्हाला हे घोरकष्टधरण स्तोत्र हे 51 वेळा म्हणायचं आहे. तुम्ही जर ही 51 वेळा म्हणजे रोज 51 वेळा, साधारणतः एका स्तोत्राला तुम्हाला 1 मिनिट लागतो. हे संस्कृतमध्ये असताना सुरुवातीला तुम्हाला त्रास होणार थोडंसं, पण जसं तुम्ही 2-4 दिवस हे स्तोत्र म्हणाल तर तसं आपली जीभ वळू लागते आणि आपल्याला ते स्तोत्र पाठ होऊन जातं. त्यामुळे त्यावेळेस जास्त वेळ लागणार नाही. तर तुम्ही ते 51 वेळा म्हणायचं आहे आपल्याला, ते 41 दिवस. जर तुम्हाला शक्य नसेल 51 वेळा म्हणायचं तर तुम्ही 21 वेळा म्हणा, 11 वेळा म्हणा, पण शक्यतो 51 वेळा म्हटलं ना, हे स्तोत्र इतकं प्रभावी आहे की याचा अनुभव मी देखील घेतलेला आहे. खूप छान स्तोत्र आहे. एखादं संकट अचानक जर आपल्यावर आलं तर या संकटातून मुक्तता मिळण्यासाठी हे घोरकष्टधरण स्तोत्र 1 नंबरचं आहे.
ही सेवा तुम्ही जरूर करा. आता ही सेवा करताना तुम्हाला काय करायचं आहे, काय नियम पाळायचे आहेत, तर परांना तर शक्यतो तुम्ही घेऊच नका. आणि जर तुम्हाला खूपच अडचण असेल, परांना तुम्हाला घ्यायचंच असेल, तर तुम्ही गायत्री मंत्र म्हणत ते परांना घेऊ शकता. आता ही सेवा होस तर शक्यतो मांसाहार करू नका. आता तुम्हाला एखाद्या वेळेस अडचण असेल, तुम्हाला बाहेरगावी जायचं असेल, तर तरी तुम्ही जाऊ शकता. म्हणजे असं काही नाही की वेस ओलांडू नये वगैरे, बाहेरगावी जायचं असेल तर जाऊ शकता. ही सेवा तुम्ही सकाळी लवकर उठून करा किंवा संध्याकाळी जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं ही सेवा तुम्ही करून मग बाहेरगावी जा. तसेच आपल्या जीवनात अनेक संकटं असतात. मग ह्या संकटातून निवारण होण्यासाठी ही सेवा जर तुम्ही केली आणि इतरांना देखील, आपल्या आजूबाजूला अनेक मंडळी असतात की ते संकटात असतात, प्रॉब्लेममध्ये असतात, त्यांना कोणती ना कोणती गोष्ट भेडसावत असते, समस्या भेडसावत असते, तर त्यासाठी देखील आपण ही सेवा त्या व्यक्तींना द्यायची आहे. का तर आपल्याला देखील, म्हणजेच स्वामी काय म्हणतात की आपण जी सेवा करतो आहे, आपल्याला जर त्या सेवेतून अनुभव मिळाला आणि एखादी व्यक्ती जर त्या अडचणीत असेल, तर आपण तिला मार्गदर्शन करू शकतो की तू ही सेवा कर, तू त्यातून स्वामी तुला बाहेर काढतील, असं म्हणू शकतो. आणि त्यामुळेच आपल्याला काय करायचं आहे की इतर जर आपल्या आजूबाजूला कोणी संकटात असेल, तर ही सेवा एक नंबरची आहे, इतकी प्रभावी सेवा आहे की जरूर ही सेवा करा. आता ही सेवा करताना खूप छान म्हणजे रिझल्ट येतात आणि आपण त्या अडचणीतून नक्कीच बाहेर पडतो. आता एखादी व्यक्ती खूप अडचणीत असेल, परंतु ती ही सेवा करण्यास म्हणजे समर्थ नसेल, तिची मानसिक स्थिती नसेल, तर ही सेवा तिच्यासाठी तिच्या घरातील आई वडील बहीण भाऊ कोणीही करू शकतं. म्हणजे संकल्पात तसंच स्वामींना सांगू शकतात ते की माझा भाऊ आहे किंवा माझी बहीण आहे, ती खूप अडचणीत आहे, मग तिला बाहेर काढण्यासाठी मी ही सेवा करत आहे, तर समर्था तू ही सेवा तुझ्या चरणावर रुजू करून घे आणि यामधून माझ्या बहिणीला किंवा भावाला जे कोणी व्यक्ती असेल त्याला पटकन बाहेर काढ. अशा पद्धतीने तुम्ही संकल्प करून ही सेवा करू शकता. म्हणजे इतरांसाठी देखील तुम्ही ही सेवा करू शकता, असं काही त्यामध्ये बंधन नाही. तर अवश्य हे घोरकोष्ठध्र स्तोत्र सेवा करा, याचे रिझल्ट खूप छान आहेत. कोणतंही कठीणातील कठीण समस्या असू देत, यातून तुम्हाला मार्ग नक्कीच स्वामी काढून देणार आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.